नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरच चांगली गोड न्यूज म्हणजे तुमचं साखर गोड, तोंड गोड, तुमचा दिवस गोड होणार आहे. म्हणजेच बघा, पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे व काही जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप अद्याप सध्याही सुरू आहे. काही जणांना आताही मेसेज येत आहेत, काही जणांना उद्या येतील, काही जणांना काल आलेत. तर बघा, ह्यामध्ये काही शेतकरी आता पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत, काही शेतकऱ्यांना अद्याप रक्कम भेटलेली नाही आहे. तर त्यामध्ये काही जिल्हे आहेत बघा. आता परभणी, नांदेडमध्ये बऱ्याचशा ठिकाणी पीक विमा वाटप झालं आहे, पण सगळ्या ठिकाणी झालं नाही. सगळ्यांना अद्याप रक्कम यायचा मेसेज आलेला नाही. त्याचबरोबर बघा, धाराशिवला आला नाही, त्यानंतर वाशिमला देखील जमा झाले नाहीत, धुळ्याला, वर्ध्याला, त्याचबरोबर धुळे, वर्धा झाल्यानंतर सोलापूरला देखील पीक विमा जमा झालेला नाही. तर बघा, आता मी ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्याच ज्या काही डेट निर्धारित झाल्या, जेवढी शेतकरी संख्या आहे व गावाची तालुक्याने आहे, जेवढ्या गावांची संख्या शेतकरी पात्र झालेली आहे, ते सर्व मी व्हिडिओमध्ये अपडेट देणार आहे. त्यासाठी व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला बेल आयकनचं जे काही बटन दिसते त्याला देखील दाबा. म्हणजे तुम्हाला पीक विमा व इतर संबंधित जे काही शेतकऱ्यांचा निधी येतो तो सर्वात लवकर तुमच्यापर्यंत कसा पोहोचला जाईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. तर कृपया तुम्ही देखील चॅनलला शेअर करून जास्तीत जास्त व्हिडिओला हे करण्याचा, व्हायरल करण्याचा तुम्ही देखील थोडा प्रयत्न करा. तर चला, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांना बघा, गव्हर्नमेंटने 7,500, 8,000, 6,000, 6,500 एवढी रक्कम त्यांच्या ॲप्लिकेशनवर दाखवत होतं. पण तेवढी रक्कम अद्याप त्यांना भेटलेली नाही. म्हणजे कुणाला 4,000, 200, 300 असा मेसेज आला शेतकऱ्यांना. तर त्यांचे प्रश्न होते की बाबा, रक्कम एवढीच भेटणार आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये अजूनही रक्कम भेटणार आहे. तर बघा, परभणी जिल्ह्यामध्ये याबद्दल डाऊट आहे, कारण परभणी जिल्ह्यातले खूप फॉर्म म्हणजे 44,252 फॉर्म रद्द झालेले आहेत. म्हणून तिथल्या शेतकऱ्यांचं काही सांगता येत नाही. पण बाकी जिल्ह्यासंदर्भात अद्यापही 90% तर असे आहे की दुसऱ्या टप्प्यात देखील तुमच्या रकमेचं वाटप होऊ शकतं. कारण ह्यामध्ये बघा, कंपनीने काही अर्ज हे केलेले आहेत, म्हणजे त्यांचं जे काही ॲप्लिकेशन स्टेटस तुमचं शेतकऱ्यांचं जेवढं होतं ह्याच्यामध्ये का, आता काही शेतकऱ्यांनी बघा पीक विमा भरताना घोटाळे वगैरे केले. परभणीच्या शेतकऱ्यांनी खूप केले. जर कुणी असेल वाईट वाटू देऊ नका, जे झालं ते झालं. आता मागं बघण्यात काहीच अर्थ नाही, कारण त्यानुसारच तुम्हाला फळ भेटणार आहे. ज्या प्रकारचं तुम्ही झाड पेरलं आहे, बी लावलं आहे, त्यानुसार तुम्हाला आता फळ भेटतं आहे. म्हणजे काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार नाही आहे. ती जेवढी मी ॲप्लिकेशन सांगितले रद्द झालेले, ह्यांना पीक विमा भेटणार नाही आहे. म्हणजे किंवा गव्हर्नमेंट ह्यामध्ये आता थोडंसं काय म्हणतात, इन्व्हेस्टिगेशन करून थोडं ह्यामध्ये बदल देखील करू शकतं. काही शेतकऱ्यांचं थोडंफार प्रमाणात काही त्रुटी आढळलेली असल्यास कृपया त्यांना पीक विमा भेटू शकतो. पण बाकी शेतकऱ्यांनी ज्यांनी मोठ्या प्रकारचं काही घोटाळा वगैरे काही करून हे केलं असेल, कारण ह्या प्रकारचा घोटाळा एकदा बघा जालना जिल्ह्यामध्ये देखील झाला होता. तिथला 2023चा फळ पीक विमा शेतकऱ्यांना भेटला, पण काही शेतकऱ्यांना का भेटला नाही, कारण त्यांचं बॅगेचं क्षेत्र जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी क्षेत्र दाखवलं, भूगर्भ क्षेत्र त्यांच्या जमिनीचं, व पीक विम्याचे क्लेम केले. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर ऑफिसरांनी पाहिल्यानंतर त्यांची जी काही ती आय डी होती ती तर रद्द झालेलीच आहे. पण बाकी शेतकऱ्यांनी देखील त्याबाबतचं थोडंसं नुकसान झालं. व काही शेतकऱ्यांनी अशी देखील केली होती की बाबा, त्यांचं जेवढं बागेचं क्षेत्र, कुणाची तर बाग नव्हती, त्यांनी देखील क्लेम करून टाकलं होतं की बाबा आमच्या ह्या बागेचं नुकसान झालं, एवढी नुकसान भरपाई पाहिजे. अशा प्रकारचे जे घोटाळे झाले, म्हणूनच पीक विमा त्या शेतकऱ्यांना भेटला नाही. तर परभणीमध्ये ह्याच प्रकारचं सध्या वातावरण सुरू आहे. म्हणजे शेतकऱ्यांना मेसेज आला नाही, त्यामध्ये आशा करा की तुमचा फॉर्म रद्द झालेला नसावा. 44,252 ही खूप मोठी ॲप्लिकेशनची संख्या आहे. तर बघा, ती झाली परभणीची व नांदेडची अपडेट. आता नांदेडमध्ये बघा देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाल्याचे मेसेज आलेले आहेत, पण काहींना आलेली नाही आहेत. त्यांना देखील जी काही अपडेट आहे ती आल्यावर लगेच कळवता येईल, कारण आता सध्या काही अपडेट नाही आहे त्या संदर्भात. तर बघा, ते झालं. आता आपण कंटिन्यू करूया. आता हे धाराशिव जिल्ह्यामध्ये आता पेंडिंगमध्ये काल जेवढे गाव मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील घेतले, आता उर्वरित जेवढे गाव आहेत ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता बघा, त्यामध्ये काल उमरगा तालुक्यातले आपण गावं पाहिले. 91 गावांना पीक विमा भेटणार आहे. आज, उद्या, परवा कधीही भेटू शकतो. सगळ्यांना भेटणार, सगळ्यांना मेसेज येणार नाही. कृपया ह्याबाबत तुम्ही थोडं हे राहा, अवेअर राहा. तर बघा, आता यानंतर आपण तुळजापूर तालुक्यातले जेवढे गावं आहेत, आता तुळजापूर तालुक्यातले 102 गावं पात्र झालेले आहेत. आता 102 गावांपैकी जर तुमचं गाव असेल तर कृपया स्वतःला खुश समजा, कारण पीक विमा तुमच्या खात्यात जमा होणार आहे. किती होईल ह्याच्या संदर्भात अपडेट नाही, कमी जास्त थोडं व्हॅरी करू शकतं. तर बघा, अमृतवाडीला देखील भेटणार आहे, त्यानंतर अंदूरला भेटणार आहे, त्यानंतर अरळी खुर्द आणि अरळी बुद्रुक, त्यानंतर आपसिंगा, त्यानंतर अलियाबाद, त्यानंतर इंदिरानगर झाल्यानंतर उमरगा. ह्यामधले काही गावं रिपीट होऊ शकतात. काल देखील मी ह्यातले थोडीफार गावं कवर केली होती. मला माहीत नाही कुठपर्यंत केली, म्हणून मी तुम्हाला हे सांगतो. त्यानंतर बघा, कदमवाडी, त्यानंतर काटगाव, काटी तुळजापूर, कामठा, कार्ला तुळजापूर, त्यानंतर काळेगाव, त्यानंतर कासई, कुंभारी झाल्यानंतर केशेगाव, कोरेवाडी,
कोरीवाडी झाल्यानंतर खंडाळा, त्यानंतर खडकी, खंडाळा तुळजापूरमधला, त्यानंतर खट्टेवाडी, खुडावाडी, गवळेवाडी, गांजेवाडी, गांजेवाडी झाल्यानंतर गुजनूर, त्यानंतर गोंधळवाडी, घांडोरा, कृपया गोंधळ करू नका, तुम्हाला देखील भेटेल. त्यानंतर घाटेवाडी, चव्हाणवाडी, चव्हाणवाडी झाल्यानंतर चिंचोळी तुळजापूर, त्यानंतर चिकुंद्रा, चिवरी, जवळगाव मेसाई, त्यानंतर जाळकोटवाडी, जाळकोटवाडी झाल्यानंतर ढेकरी, तीर्थ बुद्रुक आणि तीर्थ खुर्द, त्यानंतर तेलारनगर, त्यानंतर दहीटणा, दहीवाडी, दिंडेगाव, दिंडेगाव झाल्यानंतर देवकुरळी झाल्यानंतर देवसिंगा नाळ या गावांना पीक विमा भेटणार आहे. मी जेवढे नाव सांगतो यामध्ये नाव नसेल तर कृपया मी तुम्हाला दुखवू इच्छित नाही, तुम्ही स्वतःच समजून घ्या की तुम्हाला पीक विमा आत्ता लगेच भेटणार नाही, नंतर कधी भेटेल ते सांगता येत नाही. त्यानंतर धनगरवाडी झाल्यानंतर धानेगाव, धोत्री झाल्यानंतर नळखुर्द, नांदगाव, नांदुरी झाल्यानंतर निळेगाव झाल्यानंतर पांगदरवाडी, पिंगळा खुर्द आणि पिंगळा बुद्रुक. त्याचबरोबर फुलवाडी झाल्यानंतर बसवंतवाडी नंतर बाबाळगाव नंतर बारूळ, बिजनवाडी झाल्यानंतर बोळेगाव, त्यानंतर भातांबरी नंतर मंगळूर, मानेवाडी, माळुंबरा तुळजापूर तालुक्यातले गाव आहेत सध्या. उर्वरित तालुक्यांचे देखील सांगतो. त्यानंतर मुरटा झाल्यानंतर यमगरवाडी, येवती, रामतीर्थ झाल्यानंतर लोहगाव, त्यानंतर वडगाव काटी, त्यानंतर वडाचा तांडा, वाघदरी, वाणेवाडी झाल्यानंतर शहापूर, त्यानंतर शिरगापूर, शिरढोण, शिवकरवाडी, शिवाजीनगर, त्यानंतर सरडेवाडी, सांगवी काटी, सांगवी मार्दी, त्यानंतर सारोळा, त्यानंतर सालगार दिवटी, सिंदगाव झाल्यानंतर सुरतगाव झाल्यानंतर हंगरगा, त्यानंतर हगलूर तुळजापूरमधला, त्यानंतर हिप्परताड, होनाळा आणि होर्टी एवढ्या गावांना बघा तुळजापूर तालुक्याच्या पीक विमा भेटणार आहे. त्यानंतर बघा त्यानंतर परांडा तालुक्यातले आता बघा 94 गाव आहेत. परांडा तालुक्याला पीक विमा आता बघा 94 होतील तेवढे मी कवर करतो, जे नाही झाले ते उद्या करण्यात येईल. कृपया या गोष्टी तुम्ही दक्षता घ्या. त्यानंतर बघा परांडा तालुक्यातले अरणगाव, त्यानंतर अंधोरा, आलेश्वर, आवरपिंपरी, आसू झाल्यानंतर इनगोंदा, उंडेगाव, ऐनापूरवाडी, त्यानंतर कांदलगाव, काटेवाडी, कात्राबाद, कारंजा, कार्ला, काळेवाडी, त्यानंतर कौंडगाव, कोकरवाडी, खांडेश्वरवाडी. तर बघा मित्रांनो एवढे गावं आता मी सगळे गावं कवर करणार नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये कृपया राहिलेले तालुके व जिल्हे कवर करेल. इथपर्यंतची जेवढी अपडेट तुम्हाला दिली कृपया ती जर महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व शेअर करा, कारण ह्याच्या संदर्भात जेवढी जी काही नवीन अपडेट येईल, रक्कम जर खात्यावर कोणाची जमा झाली या तालुक्यातला मला जर कोणाची कमेंट किंवा मेसेज आला तर तुम्हाला मी लागलीच तुम्हाला कळेल, किती रक्कम भेटली ही देखील तुम्हाला नक्कीच सांगतो. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील भेटूया. तुम्ही देखील व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.